रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ देशमुखांच्या मूळ गावी बाभळ गावात कडकडीत बंद. ग्रामस्थांकडून रवींद्र चव्हाणांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवण्यात आल्यानं गावात तणावपूर्ण शांतता. गौरी पालवेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठोस पुरावा अद्याप मिळाला नसल्याची माहिती. वरळीतल्या फ्लॅटमध्ये गौरी पालवेनं आत्महत्या केली होती. रायगडच्या खोपोलीमध्ये मंगेश काळोखे हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला. काळोखे यांच्या हत्येमागे घारे आणि भगत यांचा समावेश असल्याचा संशय. बीडच्या धर्मापुरी पानगाव रस्त्यावर गायरान जमिनीमध्ये चंदनाची तस्करी करणाऱ्या 7 जणांवर कारवाई. 104 किलो चंदनाचा साठा जप्त. भंडाऱ्याच्या लाखांदुरात कृषी विभागाची मोठी कारवाई. 2,50,000ची बोगस भातपीक बियाणं जप्त. भात पिकाचं बोगस बियाणं तयार करून बोगस माहितीपत्रकाच्या आधारे विक्री होत होती. नंदुरबारमध्ये मकर संक्रांतीनिमित्त नायलॉन मांजाविरोधात गांधीगिरी पद्धतीनं जनजागृती. वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं पतंग दुकानदारांना गुलाब देऊन मांजा विक्री न करण्याचं आवाहन. साताऱ्यातील घाटवण येथील घाटाई देवीच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. रात्री 12 वाजताच्या सुमारास देवीची महाआरती पार पडल्यानंतर छबिना मिरवणूक. गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. यावर्षीच्या सर्वात कमी तापमानाची नोंद. जिल्ह्याचं तापमान 7 अंशांवर. बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाचा मृत्यू. 19 दिवसात बांगलादेशात 7 हिंदूंनी प्राण गमावले. मिथुन सरकार हा मृत्युमुखी पडलेला 7वा तरुण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.